BJP Goa spokesman Giriraj Pai Vernekar defended the arrest of social activist Rama Kankonkar, claiming that the freedom of expression shouldn't be misused. He also said that social activists turn into activism after failing into their political career. रामा काणकोणकरान सीएमाच्या अगेन्स्ट कॉलेज एक स्टेटमेंट केल्लो, तेजेर तुमचें कितें म्हणणें? म्हाका दिसता सध्या जे विरोधक आसा ते एक प्रकारचो एक हांव वाटता की खंय तरी एक्टिविस्ट आसत किंवा पॉलिटिकल ओपोनंट्स आसत हांकां टार्गेट करपाचो प्रयत्न जाता. म्हाका दिसता एक पयलो आमी प्रश्न विचारूंक जाय की फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आनी डेमोक्रेसी जेन्ना आमी म्हणटा तातूंत कितें येता, आनी दुसरें एक्टिविस्ट हो कोण, म्हाका दिसता ताजोय आमी विचार करपाक जाय. म्हणजे तुमी जर मुद्दम पळयशात जाल्यार अर्द्या वयर एक्टिविस्ट जे आज रस्त्यार आसात ते सगळ्यो पार्ट्यो भोवून आयल्या, कितल्योश्योच पार्ट्यो भोवून आयल्या, आनी ताज्या मागीर आपले खंय तरी पॉलिटिकल करियर रिवायव करपाक आज ते एक्टिविस्ट म्हणून एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नासतात. जर गोंयकारांचो तांकां इतलो सपोर्ट आशिल्लो जाल्यार हो एक्टिविस्ट जो सीएमांक चितो पुरूंक सोदता ताका 219 मतां पडिल्ली सांतांद्रे, तर हे पॉलिटिकल वनाबीज जे आज एक्टिविस्ट म्हणून मिरयता, म्हाका दिसता हो पयलो प्रश्न आसा. दुसरो, जेन्ना आमी फ्रीडम ऑफ स्पीच म्हणटा तेन्ना तुमी क्रिटिसिजम करप किंवा कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम करप हातूंत म्हाका दिसता केन्नाच कोणें आडायल्लें ना, आनी हाज्या पयलीं खंयच्या एक्टिविस्टाचेर कंप्लेनी जाली ना. पण जेन्ना तूं म्हणटा की एक डेमोक्रेटिकली इलेक्टेड मुख्यमंत्र्याक जितो पुरपाक जाय किंवा खंय तरी सीएमाच्या अगेन्स्ट लोकांक तूं इन्स्टिगेट करता, तेन्ना म्हाका दिसता हे न्याय वेवस्थेचे किंवा जे लॉ अँड ऑर्डर हे दवरपा खातीर जे पुलिसांन घेतला तो म्हाका दिसता निर्णय योग्य आसा. दुसरो, हे जे पॉलिटिकल ओपोनंट्स आसा, आज तुमी मुद्दम पळया काही लोकांचेर चेक बाउन्साची केस आसा, काही लोकांचेर जे धांवून गेल्ले आरोपी आसा तांच्या संपर्कांत रावन तांणी दिल्ले व्हिडिओज किंवा डॉक्युमेंट्स हे राजकीय भांडवला खातीर वापरलेले. पण जेन्ना तांचेर इन्क्वायरी जाता ते इमिजिएटली स्टँड चेंज करता आनी म्हणटा की पॉलिटिकल विक्टिमायझेशन. तर म्हाका इतलेंच दिसता की जेन्ना आमी डेमोक्रेसी म्हणटा, जेन्ना आमी फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणटा, तेन्ना त्या हातून मुख्यमंत्र्याक धमकी दिवप किंवा जितो पुरपाची धमकी दिवप म्हाका दिसता ही फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनान येवंक शकना. आनी ताज्या खातीर हांव इतलेंच मागता की जे एक्टिविस्ट आसा, जे पॉलिटिकल ओपोनंट्स आसा, तांणी कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम करचो, आनी एक्टिविजम जर करता जाल्यार ह्या खालच्या थराक वचून पर्सनल अटॅक करचे न्हय. तेका खुबशे आमदारांनी आनी जे ओपोजिशन आहा तेंच्यांनी खूब सपोर्ट केलो आनी तेंच्यांनी सांगले की जे एक्टिविस्टांचो आवाज आहा ते दामूंक सोदता म्हणून. तेजे नाही, म्हाका दिसता आता जे ताका सपोर्ट करता स्पेशली आमदार, आता फॉर एक्झाम्पल विजय सरदेसाय एसजीपीटीच्या मिटिंगेक बाउन्सर घेवन वचपी मनीस, किंवा काल काही व्हिडिओ सर्क्युलेट जाल्या जातून तो एका नुस्तेकार बायलेन आमकां ताका सांगलें की ताज्या खातीर तिका हे करतना टार्गेट करतना. तर म्हाका दिसता हे पॉलिटिकल लिडर जे आसा सगळे ते दे आर म्हणजे ओपोनंट्स, दे आर युजींग दीस एज ऑपॉर्च्युनिटी. तांकां एक्टिविस्टांचेय पडिल्लें ना किंवा तांकां ह्या विशयाचें पडिल्लें ना, तांकां फक्त आपले राजकीय भांडवल करपाक जाय. म्हणून हांवें सांगलें तुका, तांणी पयलो प्रश्न उत्तर दिवचो की मुख्यमंत्र्याक जितो पुरपाक जाय ह्या स्टेटमेंटाचें ते समर्थन करता काय, आनी जर समर्थन करना ते मागीर कितें उलयता, म्हाका दिसता इज एब्सोल्युटली युजलेस.